आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची अपडेट, नागपूरचे भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार यांच्याकडे मोठी आघाडी सध्या पाहायला मिळतेय। तर अमरावतीमध्ये भाजपचे प्रवीण पोटे हे देखील आघाडीवरती असल्याचं दिसतंय। त्यामुळे या दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार सध्या आपल्याला आघाडीवरती दिसतायत। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, विदर्भामध्ये दोन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवरती दिसतायत, काय अपडेट्स मिळतात? निश्चितच आकांक्षा, अपेक्षेप्रमाणे दोन्ही ठिकाणी नागपूर असेल किंवा अमरावती असेल, दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे। अद्यापही अधिकृतरित्या जिल्हा प्रशासन किंवा निवडणूक यंत्रणेकडून कुठलाही कल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला नाही। मात्र नागपूर असेल किंवा अमरावती असेल, दोन्ही ठिकाणी 25-25 गठ्ठे बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली। त्याच्यानंतर ते गठ्ठे जे आहेत ते निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले, त्याच्यामधून वैध अवैध मतं ठरवण्यात आली आणि पुन्हा आता मतमोजणीच्या टेबलावर ते 25-25 मतांचे गठ्ठे जे आहे ते पोहोचलेले आणि मोजणी सुरू झालेली आहे। नजरेने पाहून जे काही दिसून येत आहे, नागपूरमध्ये नक्कीच राजीव पोद्दार यांची जी एक मोठी आघाडी जी आहे ती दिसून येत आहे। प्रत्येक 4 टेबलांवर मतमोजणीची प्रक्रिया राबवली जात आहे आणि प्रत्येक टेबलावर जवळपास 70 ते 80% मतं जे आहेत ते भाजप उमेदवाराला जाताना दिसत आहे। खरं पाहिलं तर नागपूरमध्ये फक्त 2च उमेदवार आहेत, त्यामुळे एक निश्चित कल जो दिसून येत आहे, भाजपची एक मोठी आघाडी आहे आणि जसं दावा भाजप नेत्यांकडून केलं जात होता त्याप्रमाणे एक मोठा आणि अभूतपूर्व विजय नागपूरमध्ये भाजपचा उमेदवार घेईल असं दिसून येत आहे। दुसऱ्या बाजूला अमरावतीमध्ये सुद्धा 3 उमेदवार जरी रिंगणात असले तरी काँग्रेसचे हर्षदीप देशमुख जे आहेत ते आधीपासूनच निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला आहे आजारी असल्यामुळे, त्यामुळे प्रवीण पोटे पाटील त्या ठिकाणी विजयी ठरतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। आणि ज्या पद्धतीचे कल अमरावतीमधून दिसून येत आहे त्या ठिकाणी सुद्धा प्रवीण पोटे पाटील यांना मतमोजणीच्या गठ्ठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मतं त्यांना मिळाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी भाजपची आघाडी विदर्भामध्ये दिसून येत आहे। भंडारामध्ये एक चुरशीची लढत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। अद्यापपर्यंत तिथला जो पहिला कल आहे किंवा एक जो आपल्याला अंदाज सांगता येईल तो समोर आलेला नाही। अवघ्या काही मिनिटांमध्ये तिथूनही कल मिळण्याची शक्यता आहे। आकांक्षा, निश्चित धन्यवाद रजत या सविस्तर माहितीसाठी। तर अमरावतीमधून देखील कल हाती आलेले आहेत। भाजपचे प्रवीण पोटे हे आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे। तिकडे नागपूरमध्ये देखील भाजपचे उमेदवार आघाडीवरती आहेत आणि त्यानंतर अमरावतीचे भाजपचे प्रवीण पोटे सध्या आघाडीवरती दिसतात। याच सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रणय निर्माण यांच्याकडून। प्रणय, अमरावतीमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवरती दिसतात। नक्की आकांक्षा, जे मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली, सुरुवातीला जे संपूर्ण मतपत्रिका आहे ते 25-25चे जे गठ्ठे आहेत ते मारणं सुरू आहे आणि त्यामध्ये जो कल दिसलेला आहे तो सर्वाधिक कल भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांच्याकडे आपल्याला जे निदर्शनास आलेलं आहे। आणि दुसरीकडे प्रवीण पोटे पाटील यांचे विजयाचे बॅनरसुद्धा अमरावती शहरामध्ये रात्रीच लागलेले आहे आणि त्यांनी मतदानाच्या दिवशी दावा केला होता 1001% माझा विजय निश्चित आहे। आणि खऱ्या अर्थाने आता 25-25चे गठ्ठे एकत्र झाल्याच्या नंतर व्हॅलिड इनव्हॅलिड मतपत्रिका होईल आणि त्यानंतर जो कोटा आहे तो कोटा ठरवला जाईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात होणार आहे। परंतु जो कल आहे तो कल मात्र भाजपचे प्रवीण पोटे यांच्याकडे स्पष्टपणे आपल्याला दिसतोय। आकांक्षा, अगदी धन्यवाद प्रणय या सविस्तर माहितीसाठी।